वेलकम टू मायरोश व्लॉग्स. हॅलो एव्हरीवन. आज मी अनिकेतसाठी स्पेशल अप्पे बनवणार आहे. त्याला आज खूप अप्पे खायची इच्छा झाली आहे. सो आज मी त्याच्यासाठी अप्पे बनवणार आहे. बघूया मला जमतात की नाही, तसे मी बनवते. अशी महिमाने पूर्ण बॅटर वगैरे बनवून ठेवलंय. कांदा वगैरे कापलेला आहे. सगळी तयारी झालेली आहे. आता मी तुम्हाला सांगते, मला जसं येतं तसं पण मी सांगते तुम्हाला. आता मी पहिला टाकत आहे कांदा. थोडा एकदम बारीक चॉप करून घेतला आहे, तो टाकून झाला आहे. मीठ मी ऑलरेडी टाकलं होतं त्यामध्ये. थोडंसं टाकते आहे मिरची कट केलेली आणि थोडीशी वरून कोथिंबीर. आता हे सगळं मी मिक्स करून घेते. हे छान प्रकारे मिक्स झालं आहे. आता मी जरा अप्प्याचं भांडं थोडं गरम करायला ठेवते, म्हणजे जेणेकरून अप्पे खाली चिकटणार नाही. थोडी फ्लेम कमी करते. थोडंसं ह्याला 2 मिनटं थोडंसं गरम व्हायला देते आणि मग आपण त्यावर मग त्यावर आपण थोडं तेल टाकू सगळ्या ह्याच्यावर आणि मग आपले अप्पे त्यामध्येच टाकून देऊ. काय ऑलमोस्ट बॅटर वगैरे तयार झालेलं आहे. सगळं काही मिक्स झालेलं आहे. आता फक्त साईड बाय साईड मला सांबारची पण तयारी करायची आहे, तर मी कांदा आणि टोमॅटो आणि बाकीचं सगळं कट करून ठेवलंय. आता पहिले मी हे बनवून घेते, मग नंतर सांबार बनवते. स्पेशल काहीतरी खायला भेटणार आहे. नाहीतर बॅचलरमध्ये काही नाही बाई, आपल्याला काही भेटत नव्हतं. आता बायको आले तर आपण ऑर्डर देऊ शकतो, बाई हे बनवते. अशा प्रकारे तेल टाकलेलं आहे. बस, खूप जास्त नकोच टाकू. नाही टाकत आहे. पूर्ण आवाज यायला लागला त्या भांड्याचा. मस्तपैकी कुरकुरीत बनणार आहेत आजचे अप्पे. बनायच्या आधीच का? मला गॅरंटी आहे का तुझ्यावर? लास्ट टाइम पण तू एकदम भारी अप्पे बनवलेलेस, आज पण तू भारीच बनवणार. विश्वास आहे आपला बायकोवर. अशा मी प्रकारे सगळ्या पूर्ण ह्याच्यामध्ये अप्प्याच्या भांड्यामध्ये अप्पे टाकून घेते. किती 12 अप्प्याचं भांडं आहे नाही? हो, हे टाकून झालंय. थोडंसं वरतून तेल टाकते पुन्हा, म्हणजे जेणेकरून ते वरून थोडंसं चिकटणार नाही. असंच त्याला 2 मिनटं ठेवून देऊया. इकडं अप्पे बनत आहेत स्लो फ्लेमवरती. 12 अप्पे बस झाले ना? हो, मला डोसे पण करायचे आहेत. 2 पीठ आहे अजून. म्हणजे डोसे तर भेटणारच आहेत, म्हणजे काही विषयच नाही. आता बनवतोय तर आपण करू. थोडं अजून राहू द्यायला 5 मिनटं अजून. थोडीशी फ्लेम जास्त करते मी, मग त्यांना मी वर खाली करेन. तसे ते ऑलरेडी सगळे असे एकदम टुमटुम फुगलेच आहेत छानपैकी. जाऊ दे, करूया त्याला वरती खाली. आणि अप्पे अशा प्रकारे पलटी करणं चालू आहे. गोल्डन ब्राऊन कलर हळूहळू त्याच्यावर येतोय. ऑलमोस्ट थोडेसे झालेत. अजून त्याला 2-5 मिनटं आपण ठेवून देऊ, मग ते अजून छान रेडी होतील. यस. थोडीशी गॅसची फ्लेम मी कमी करते आणि थोडंसं वरून तेल टाकते जवळचं. आणि अशा प्रकारे एकदम हलका हलका त्याच्यावरती कलर येतोय. भारी वाटतायत. बघूया कसं होत आहे. आता इकडं सांबार बनणारच आहे.
आणि असंच आप्प्यासोबत काही लोकांना आता तिला जास्त करून आप्प्यासोबत चटणी आवडते आणि माझं असं आहे की मला सांबार आवडतं, म्हणून एक बनवून चालत नाही आम्हाला, सोबत आम्हाला दोन्ही पण बनवावं लागतं. मग बनव. यस, मला माहिती आहे तू बनवतेस. हे गुळच आहे ना? हो, थोडासा गूळ घेतला आहे आणि ही चिंच आहे. ओके, इकडं गुळ, चिंच, डाळ वगैरे सगळं काही काढून झालेलं आहे. ओके. इकडे गॅस चालू केला आहे का? नाही, बंद आहे अजून. ठीक आहे. ही काय मिरची? हो, बेडगी मिरची लागेल थोडीशी. महिमाने असे व्यवस्थित प्रत्येक गोष्टीसाठी कंपार्टमेंट, तिचे अरेंजमेंट लावून ठेवलेले. तिलाच माहिती असतं कुठे काय ठेवलेलं आहे, आपल्याला तर काही माहिती नसतं. आपलं काम आहे फक्त खायचं, ते आपण करत असतो. आता माझ्याकडे घरी अवेलेबल नाही आहे भोपळा त्याच्यामध्ये टाकायला, आणि हे पण नाही आहे, शेवग्याची शेंग पण नाही. तरी पण मी जे सामान आहे आमच्याकडे त्याच्यामध्ये मी बनवते. शेवगा आहे पण तो थोडा सुकला आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. विदाऊट शेवगा पण बनवू शकतो. मागच्या वेळेस आपण शेवगा टाकून बनवलं होतं, आज विदाऊट शेवगा पण ट्राय करूया. टेस्टमध्ये काय फरक येतो का शेवगा असेल तर? छान लागतो, त्याच्यामुळे अजून थोडी टेस्ट चांगली लागते. अच्छा, नाही पण शेवगा खायला भारी असतो, मला तर आवडतो. मला पण आवडतो, पण आणलाय आपण तो थोडा हे झाला. आता तुम्ही कळवा तुम्हाला आवडतो की नाही. मला तर आवडतो, मला पण आवडतो. ओ माय, तेल जास्त नाही पडलं ना? नाही, कमी. मी टाकलंच नव्हतं ना पहिलं. हे अप्पे शिजत आहे तुझं. ओके, आप्पे बनायला किती वेळ लागतो एक जनरल? मोस्टली 10-15 मिनटं. ते व्यवस्थित आपल्याला कुरकुरीत हवेत ना, म्हणून मी थोडे त्याला कमी मंद गॅसवर ठेवून दिलं आहे. म्हणजे कमी गॅसवर ठेवलं तर 15 मिनटं समजा एक ॲव्हरेज. आता मी काय परफेक्ट कुक नाही आहे, पण जसं आपल्याला जमतं तसं बनवते. यस, पण छान बनले आहेत दिसण्यावरून तरच. नाही खरंच कलर खूप छान आलेला आहे, गोल्डन ब्राऊन असा. अजून 2 मिनटं ठेवते मी त्यांना, थोडीशी अजून ब्राऊन होऊ देत. कढीपत्ता ठेवायची स्टाईल बघा. अगोदरच सगळा कढीपत्ता वगैरे काढून डब्यामध्ये पूर्ण पॅक करून, म्हणजे वेळ लागायला नको कुठल्या गोष्टीला कुकिंग करताना. आता मी टाकत आहे ह्याच्यामध्ये कांदा. ओके, प्रत्येकाची स्टाईल वेगळी आहे जेवण बनवण्याची. आणि ही कोकणी असल्यामुळे हिची थोडीशी स्टाईल वेगळी आहे. काही खोबरं वगैरे वापरणं स्वयंपाकात जरा जास्त असतं. खोबरं टाकल्याशिवाय ते जेवण चांगलं बनतच नाही माझं. तिचं म्हणणं आहे जेवणामध्ये खोबरं टाकल्याशिवाय कोकणी माणसाचं जेवण बनायचं. मला तर लागतं बाबा, जसे तुला शेंगदाणे लागतात तसे मला इकडे हे लागतं. आमचं चालू असतं शेंगदाण्यातून जास्त भाजी भारी बनते की खोबऱ्यातून. तुम्हाला कुठली वाली आवडते सांगा, कमेंट डाऊन करू शकता तुम्ही. आणि हा आमचा दुसराच व्हिडिओ आहे ना, हो. तर थोड्याफार चुका तर होणारच. डेफिनेटली हळूहळू आम्ही इम्प्रूव्ह करू जसे जसे व्हिडिओज आम्ही बनवत जाऊ. मागच्या व्लॉगमध्ये सगळ्या जणांना वाटत होतं महिमा काही बोलत नाही. बोलते मी, पण थोडं पहिलंच जर मला. महिमा त्या दिवशी वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये बिझी होती, म्हणून महिमा जास्त काय बोलली नाही. नाहीतर जे लोक महिमाला ओळखतात त्यांना माहिती आहे महिमा किती बडबड करते. बडबड केल्याशिवाय महिमाचा दिवस जात नाही, हो की नाही?
ऑब्वियसली आता ह्याच्यामध्ये काही मसाले टाकते. थोडा लाल मसाला टाकते. हा आईने दिलेला काळा मसाला आहे. ओके. माझ्या सासूबाईने दिलेला आहे हा काळा मसाला परभणीचा, तो टाकलाय थोडासा. थोडीशी हळद टाकली आहे. कोकणातले मसाले वेगळे असतात, आमचे मराठवाड्याचे परभणीचे मसाले थोडेफार वेगळे असतात. बट ठीक आहे. तुला कुठले मसाले चांगले वाटले, तुमच्या इकडचे की आमच्या इकडचे? दोन्ही आता माझेच घर आहे, सो मला दोन्हीकडचे मसाले आवडतात. डिप्लोमॅटिक आन्सर भेटलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला. कोणालाही दुखवू शकत नाही मी आता, त्यामुळे मला दोन्ही मसाले आवडतात. चांगली हे बनशील बाबा तू, डिप्लोमॅट बनशील असं वाटतं. अशा प्रकारे डाळ पडलेली आहे सांबरमध्ये. सांबार मसाला टाकायचा आहे ना अजून. अच्छा. तो टाकते थोडा. म्हणजे तू असं मोजून वगैरे काही टाकत नाही, तर जेवढा हाताला आला तेवढा? एवढं मोजून टाकण्या इतपत मी मला माझा अंदाज माहिती आहे मला किती टाकायचं आहे, म्हणजे आपल्या दोघांच्या हिशोबाने, सो मी टाकेल. ओके. गॅसच्या बाजूला उभा टाकून मला भीती वाटते कधी कधी अंगावरती लोडण्याची, पण ठीक आहे. आता व्हिडिओ बनवायचा म्हणल्यावर तेवढी रिस्क घेऊ शकतो. एका दुसरा चटका आता सहन करू ह्याच्यामध्ये शकतो. मी गूळ आणि चिंचेचं पाणी होतं ते टाकते, म्हणजे त्याच्याने थोडीशी अजून टेस्ट चांगली येईल. यस, मला चिंच टाकलेलं सांबार जास्त आवडतं आणि ते खरंच खूप भारी लागतं. मला असं वाटतं आपल्याला थोडंसं पाणी वाढवावं लागणार आहे. टाकते ना मी. कलर एकदम भारी झालेला आहे, जसं तुम्ही बघू शकता. एकदम क्लोज शॉटमध्ये या. असे भरपूर सारे व्हिडिओज पडणार आहेत आपल्या चॅनलवर. अजून तर भारी भारी व्हिडिओ यायचे बाकी आहे. हे फक्त म्हणजे आपण एक सुरुवात केली आहे छोटीशी. खरा प्लेअर तर तुम्ही अजून बघितलाच नाही. हा आमचा खरा प्लेअर आहे. कधी काय धिंगाणा घालून ठेवलं काय सांगता येत नाही. कोथिंबीर वगैरे पडलेली आहे. काय म्हणतोय तो, अजून थोडं पाणी टाकू का? थोडं पाणी ॲड केलं तर मला असं वाटतं प्रॉपर अजून होऊ शकतं, कारण डाळच्या हिशोबाने मला असं वाटलं की पाणी थोडं टाकायचं आहे मला. बस एकदम परफेक्ट. अजून थोडं सांबार मसाला टाकू का? थोडा टाक, आपल्यालाच खायचं आहे. बस. हे पलटी नाही करायची आपली की झालेत? 2 मिनटं बघते मी त्यांच्याजवळ. लाव नाही. अरे शिट्टीच काढलेली आहे, ते डायरेक्ट कसं लागणार आहे बघा. बघ. बघा ही इथं काय बोलायचं हिला, म्हणजे विसरले ना मी. शिट्टीच लावली नाही कुकरला आणि डायरेक्ट त्याच्यावरचं हे लावते. हा ठीक आहे ना, होतं. आता एवढं काम करते इथून दिवस. आमचं सुरुवात. असू दे ना, आता एवढं काम करते मग आता मला विसरते मी थोडंफार. हे जर माझी बायको नसती, दुसऱ्याची बायको असती ना, मी एकदम भारी हसलो असतो, पण तुझ्यावर हसू नाही शकत. परत मला जाऊ दे, जेवायला नाही भेटायचं. अशा प्रकारे अप्पे ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत. आम्हाला आमच्या मित्र कंपनीला बोलवायचं आहे. ॲक्च्युली ते जरा घरी गेलेत आता सध्या. ते जेव्हा इकडे येतील तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी परत एकदा बनवूया. ते केव्हापासून आमच्या मागे लागलेत अप्पे खायचेत. पण एक म्हणतात ना की योग जुळत नाहीत. ते दर विकेंडला घरी पळत आहेत सध्या. जेव्हा ती लोक येतील नेक्स्ट टाईम आमच्याकडे घरी,
तेव्हा नॉनव्हेजचा पण बेत असेल, तेव्हा नॉनव्हेज पण बनवून दाखवू तुम्हाला कोकणी स्टाईल. महिमा कशी बनवते, काय बनवते ते पण तुम्हाला पाहायला मिळेल आपल्या चॅनलवरती. तर अशा कोकणी रेसिपीज जर तुम्हाला बघायच्या असतील तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला कोकणातल्या रेसिपीजसुद्धा बघायला भेटतील. मराठवाड्याच्या रेसिपीज तर तुम्ही जे मराठवाड्यातून बघतायत त्यांना माहितीच आहे, आणि जे लोक कोकणातले आहेत त्यांना पण मराठवाड्यात काय बनतं हे बघायला भेटणार आहे आपल्या चॅनलवरती. कारण महिमाला मी माझ्या पद्धतीनं, माझ्या घरच्या पद्धतीने जेवण बनवायला लावणार आहे. चल बघूया. हा दुसरा सेट. आता पीठ संपलं, आता मी एवढे चप्पे बनवणार आहे. नंतर बाकीच्या थोड्या पीठ आहे अजून, त्याचे मी डोसे टाकणार आहे. ओके. सो मी एवढेच बनवते आता. हे किती झाले? 6 अप्पे झाले का? हा छोटूसा बनला एक. ओके ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. हा वाला जो आहे हा मिनी अप्पा, अर्धाच अप्पा झाला आहे. ठीक आहे ना, मला काही प्रॉब्लेम नाही. तू दिलं ते मला खावंच लागतं बाई, नाव कसं ठेवणार आहे चांगलं. आणि अशा प्रकारे डोसा वगैरे पण तिने टाकलेला आहे तव्यावरती. आता उरलंच होतं, परत हा म्हणाला की अप्पेच झाले महिमा, पीठ उरलंच आहे तर जरा डोसे बनव. सो मी आता त्याच्यासाठी डोसे बनवते. छान आलाय पहिलाच डोसा, तव्यावरचा पहिलाच डोसा आहे. हे सगळं बनत होतं, जरा घरातली दुसरी कामं आवरायला गेलो होतो, कारण महिमा मला मध्ये मध्ये काम सांगत असते. करायलाच पाहिजे, दोघेही ऑफिसला जातो त्यामुळे मला एकट्याला सगळं जरा जड जातं कधी कधी. त्याच्यामुळं थोडेफार काम माझ्या मागं असतात. मध्ये मध्ये व्लॉग शूट करता करता माझे दुसरे पण खूप काम. छान आलाय बघ, छान आलाय माझा डोसा. बऱ्याच लोकांना वाटतं ज्या पोरीचं लव्ह मॅरेज होतं तिला जेवण येत नाही, असं बऱ्याच जणांचा गैरसमज आहे. पण असं नसतं. ज्या मुलींचं लव्ह मॅरेज होतं त्या पण चांगलं जेवण बनवू शकतात. बरोबर आहे का महिमा? ऑब्विसली. माझ्या घरच्यांना तर काळजी होती बाबा. माझ्या घरच्यांना वाटायचं की महिमा फक्त याला मॅगी बनवून खाऊ घालते की काय. माहिती का तुला? असं काही नाही आहे, प्रत्येकाला आपल्या मुलाची काळजी असते. इकडे दाखवू नको असं. मी दुसरा डोसा टाकते. अशा प्रकारे आपण दुसरा डोसा बनायला टाकला आहे तव्यावरती. बघूया हा डोसा कसा बनतो. तर पहिला तर एकदम भारी बनला आहे. हे बघा, प्लेटमध्ये काढून झाला आहे. एकदम छान गोल आणि कुरकुरीत. तशी सुगरण आहे. अगोदर जेवढं काही बनवायची त्याच्यापेक्षा खूप जास्त इम्प्रूव्हमेंट आहे. काय म्हणणार महिमा? स्वतःच्या कुकिंग स्किलबद्दल काय सांगणार काय? सगळं शिकायला होतं एकदा पाण्यात पडल्यावर. उच्च विचार. काय बोलणार? चांगले तशी बायको माझी. तसेच हा म्हणजे काय आधी काय चांगली नव्हती. अशा प्रकारे आपलं जे काही बनवून आपण ठेवलं होतं ते तयार झालेलं आहे. अशा प्रकारे मी डोसे, अप्पे, सांबर आणि चटणी खास अनिकेतसाठी बनवले आहे. तर आता अनिकेत सांगेल मला टेस्ट कशी झाली. एक नंबर भारी बनलाय. बायकोनं बनवलंय म्हणून म्हणत नाही भारी आहे, खरंच भारी आहे. बाय बाय. तुम्ही पण या जेवण करायला. जेवायला खायला. आजचा आमचा साधासा मेनू होता, अप्पे, डोसे, सांबर, चटणी. पुढच्या वेळी आपण नक्कीच काहीतरी वेगळं ट्राय करूया. आणि तुम्हाला काय बनवलेलं बघायचं असेल ते महिमाला कमेंट डाऊन सांगा, म्हणजे महिमा ते बनवेल तुमच्या रेसिपीज कोकणा स्टाईलच्या. चला चला बाय गाईज.
नॉट अ टिपिकल हजबंड, नॉट अ टिपिकल वाईफ, मायरुष होल लाईफ. होल बाय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा करा, सबस्क्राईब करा, चॅनलला फॉलो करा आणि लाईक करा. आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये नवीन कुठली तरी रेसिपी घेऊन. आणि अजून खूप सारे चांगले चांगले ब्लॉग्स आम्ही टाकणार आहोत. तर कनेक्टेड राहा, स्टे ट्यून. बाय बाय. बाय गाय.